नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली आपली 23 तारखेपासून आपली BMS फर्स्ट इयरची युनिव्हर्सिटीची एक्झाम सुरू होणार आहे, MUHS युनिव्हर्सिटीची। आता यामध्ये जी विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे किंवा काही विद्यार्थी रिपीटर आहे त्यांना कशा प्रकारे आपली जी आन्सर शीट असणार आहे युनिव्हर्सिटीची एक्झामची, तर तिचं पूर्ण स्ट्रक्चर जाणून घेणार आहे। त्यासोबत तिला कशा प्रकारे अटेम्प्ट करायचं तर इन डिटेल हे सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। आता तुमच्या मनात जेवढे काही प्रश्न होते, खूप विद्यार्थ्यांना मला प्रश्न विचारले, सर आम्हाला जी काही आन्सर शीट असणार किती पानाची असणार आहे, SQ कसे असणार आहे, म्हणजे कसे त्या शीटवर आम्ही लिहू शकतो, त्यासोबत जे काही MCQ ती वेगळी शीट असू शकते का, म्हणजे इन डिटेल त्यासोबत रफ वगैरे आम्ही कुठं लिहू शकतो काय नाही, ते इन डिटेल सगळं काही आज तुमचे जेवढे प्रश्न होते त्या प्रश्नाचे सगळे उत्तर पाहणार आहे। त्यासोबत आपण कशा प्रकारे अटेम्प्ट करायचा तर प्रॉपर वेमध्ये तुम्हाला इन डिटेल सगळं काही पाहणार आहे। म्हणजे हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कोणताही दुसरा व्हिडिओ पाहायची गरज नाही, समजलं। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। आता बघा, आपली 23 तारखेपासून BMS फर्स्ट इयर युनिव्हर्सिटीची एक्झाम सुरू होती आणि पहिलाच पेपर आपला कोणता असणार आहे तर संहिता अध्यायांचा पहिला पेपर असणार आहे, बरोबर। आता संहिता अध्यायांचा पहिला पेपर असणार आहे। आता सुरुवातीला काय पाहायचं आपल्याला, तर त्यामध्ये तुम्हाला सांगतो मी की जी आपली आन्सर शीट असणार आहे ती कशी असणार आहे। आता तुम्हाला कशी असणार आहे, टोटल 46 पानाची आन्सर शीट असणार आहे आणि एकच आन्सर शीट असणार आहे, ज्यावरती तुमचा ऑलरेडी जो काही तुमचा हॉल तिकीटचा नंबर आहे तो मेन्शन असणार आहे, त्यावरती सब्जेक्ट मेन्शन असणार आहे, डेट मेन्शन असणार, सगळं काही असणार आहे। फक्त तुम्हाला तिथं काय असतं, तुम्हाला फक्त तिथं लँग्वेज टाकावं लागते की तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये पेपर देणार आहे, आणि त्यासोबत म्हणजे जे काही मराठी असेल तर मराठी लिहा, त्यानंतर काही विद्यार्थी इंग्लिशमध्ये लिहिणार असते त्यांनी इंग्लिश लिहा, कोणी हिंदी लिहिणार असेल त्यांनी हिंदी लिहा, आणि बाकी काय करावं लागतं, जी लँग्वेज आपण टाकली त्यानंतर शेवटी आपल्याला साईन करावं लागते। साईन कुठं करायला लागते, जिथं स्टुडंटची साईन आहे तिथं आपल्याला आपली स्वतः साईन करावं लागते, आणि एक दुसरी साईन असते कोणाची, जी एक्झामिनर जो आपल्या हॉल म्हणजे आपल्या हॉलवरती एक्झामिनर असेल तर त्यांची एक साईन असते, अशा 2 साईन असतात। फक्त विद्यार्थ्यांनी काळजी काय घ्यायची की आपली जिथं स्टुडंटची साईन असेल तिथं आपलीच साईन करायची स्टुडंटच्या कॅन्डिडेटच्या जागेवर, आणि जे काही शिक्षकांची एक्झामिनरची असेल तर एक्झामिनरच्या जागेवर एक्झामिनर कारण असतात। कोणीही मनात हातात पडल्या पेपरवर काही लिहायचं नाही, काहीच नाही, ते तुम्हाला एक्झामिनर ॲज इट इज सगळे रूल सांगतील, कशा प्रकारे पेपरमध्ये लँग्वेज टाकायची ते तुम्हाला सांगतील, त्यासोबत कुठं साईन करायची हे तुम्हाला सांगतील। तुम्ही हातात पेपर आल्या, फक्त तुम्हाला सुरुवातीचं काम काय असेल, जे 46 पान आहेत, 46 म्हणजे कसे असणार आहे तुम्हाला ते बी स्ट्रक्चर वेमध्ये सांगतो मी की काय असणार आहे त्यामध्ये तुम्हाला, की सुरुवातीचं पान कुठून सुरुवात होतं, 46 पान म्हणजे कसे असतात, त्यामध्ये इन्क्लूड रफ पेज, MCQची शीट, त्यासोबत हे काही जे तुम्ही SQ LQ लिहिणार ते सगळे मिळून कसे असते, टोटल 46 पानाचं असतं। म्हणजे पाहायला गेलं तर एक पान हे रफसाठी असतं, एक पान MCQ साठी असतं, आणि तिसऱ्या पेजपासून तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही लिहायला सुरुवात करू शकता। अशा प्रकारे टोटल 46 पानं असतात, मग तिसऱ्या पेजपासून ते 46 पानापर्यंत नंबरच्या तर तुम्ही तिथपर्यंत लिहायचं आहे। आता यामध्ये तुम्हाला टोटल ही इन्क्लूड अशा प्रकारे हे आपली आन्सर शीट असणार आहे, जसे की आपण जे काही हे आणत होतं आन्सर शीट आपण मार्केटमध्ये SSC HSC बोर्डला होती त्याचप्रमाणे असणार आहे, फक्त त्यापेक्षा थोडी साईज कमी असते ह्या पेपरची आणि म्हणजे आन्सर शीटची, आणि एकदम आपले जे रजिस्टर आहे त्याच्यापेक्षा थोडे पेजेस वगैरे बारीक असतात वगैरे, त्यासोबत त्याची क्वालिटी वगैरे छान असते। फक्त एक सुरुवातीला हातात पेपर पडला, यामध्ये तुम्हाला सुरुवातीच मेन काम असतं, ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, जे काही सगळे पान आहेत तर ॲज इट इज सगळे पानं पाहिजेत, सगळ्याची प्रिंटिंग बरोबर झाली का, कोठे काही फाटलेलं आहे का, त्यामध्ये तुम्हाला दोऱ्याने तो आन्सर शीट शिवलेली असते, दोऱ्याने बरोबर आन्सर शीट शिवलेली का, कुठेही फाटलेली का, तर असं सगळीकडे चेक करायचं आहे। त्यासोबत कुठेही काही मार्क आहे का, काही फाटलेली, काही रेष आहे कुठं पेजेसवरती आडवी उभी, तर ते तुम्हाला सगळं पाहिजे। आणि असं जर कोणाला केस जर पाहायला आली, एखाद्याचं एखाद्याचं पान हरवलं आहे, म्हणजे एखाद्याचं पानच नाही त्यामध्ये, डायरेक्ट 10 नंबरचं डायरेक्ट 13 नंबरचं पान आहे तर मध्ये पानच नाही, तर अशी केस किंवा कोणावर साईन आहे वगैरे किंवा काही फाटलेलं आहे, तर असं जे एक्झामिनर असतील तुमच्या हॉल तिकीटवरती हॉलमध्ये, तर तुम्हाला त्यांना काय करायचं सांगायचं की सर आम्हाला आमचा जो काही आन्सर शीट असणार आहे यावरती असा आहे प्रॉब्लेम, म्हणजे तुम्हाला दुसरी आन्सर शीट बदलून मिळेल, पण तुम्ही त्यावरती टिक वगैरे काही केलेलं नाही पाहिजे। जर तुम्ही त्यावरती टिक केली किंवा हॉल काही पण साईन वगैरे केली तर तुम्हाला दुसरी काही भेटणार नाही, समजलं। तर त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला जो हातात पेपर पडला म्हणजे आन्सर शीट पडली, तर सुरुवातीचं मेन काम काय सगळ्यांनी चेक करायचं। तुम्हाला 10 मिनिट अगोदर आन्सर शीट दिली जाते, त्यामध्ये तुम्ही जवळपास काय 10 मिनिट म्हणण्यापासून अर्धा तास अगोदर दिली जाते, आणि त्यामध्ये तुम्ही चेक करायची वगैरे की कशा प्रकारे तो आपली आन्सर शीट बरोबर आहे का नाही, सगळे पानं व्यवस्थित महत्त्वाची, नंबरिंग वगैरे पाहिजे बरोबर दिली का, कुठं काही चुकलेलं वगैरे आहे का नाही, तर सगळं व्यवस्थित चेक करून घ्यायचं, समजलं। आता मेन काय तुम्हाला की जे काही तुमचं आता आपण पाहिलं 46 पानाची आन्सर शीट असणार आहे, त्यामध्ये पहिलं पेज कोणचं असणार आहे, रफचं असणार आहे। आता कशा प्रकारे तुम्हाला सांगतो, सुरुवातीला जे काही स्टार्टिंग सुरू होते, समजा मी तुम्हाला असं दाखवतो की आपल्याकडे समजून घ्या की आपल्याकडे अशा प्रकारे हे आन्सर शीट आहे। आता सुरुवातीच्या पानावरती तुम्हाला काय असणार आहे, आन्सर असणार आहे, आणि त्यानंतर दुसरं जे पान असणार आहे हे कोणतं साईडचं पान असणार आहे, तुमचं आन्सर शीट वगैरे असणार आहे। आता यामध्ये रफ पेज असणार आहे, हे रफ पेज असणार आहे। थर्ड नंबरचं पान कोणतं असणार आहे, ते MCQच असणार आहे, आणि त्यानंतर लास्ट साईड इथून जे काही इथून सुरू होईल ते थर्ड नंबरचं पेज
असेल, म्हणजे पहिलं पेज मधलं हे दुसरं MCQचं आणि तिसरं तुमचं काय इथून सुरू झालेलं असेल आन्सर शीट. तर अशा प्रकारे असणार आहे. आता यामध्ये तुम्हाला जे काही पहिलं पेज असणार आहे आपलं कोणतं रफ पेज. तर रफ पेजवरती तुम्हाला काय करायचं, जे काही रफ कंटेंट असणार आहे, जे की तुम्हाला एखादा श्लोक आठवत नाही किंवा काहीतरी तुम्हाला वाटतं हे अशा प्रकारे आहे, असं गोंधळलेलं तुम्ही किंवा MCQ बद्दल थोडं कन्फ्युजन आहे, तर त्यामध्ये तुम्ही असं आन्सर वगैरे डोकं लावता की असं असं असू शकतो. तर फक्त त्या रफ पेजमध्ये तुम्हाला काय करायचं, सगळं लिहायचं आहे. समजलं ना. तर रफ काय जेवढा एरिया असेल तर रफ पेजमध्ये तुम्हाला फक्त तेवढं द्यायचं. कुठेही दुसरं एक्स्ट्रा जागा नाही आपल्याला. रफच्या जागेवर फक्त रफ लिहायचं, जेवढा आपल्याला एवढा बॉक्स असतो तो रफचा, आणि त्या जागेवर फक्त रफ लिहायचं आहे. दुसरा रफ काही लिहायचं नाही, कुठंच नाही लिहायचं बरं. पेपरच्या कुठं कान्यात कोपऱ्यात इन दो म्हणजे काय म्हणते, पेपरच्या मध्ये सुद्धा रफ नाव टाकून कुठेही काय लिहायचं नाही, कारण की असं जर करता तर पेपर जो असेल तुमचा रिझल्ट विथ हेड लागण्याची शक्यता असतो. समजलं ना. त्यामुळे रफला जेवढा जागा दिली सुरुवातीच्या पेजला तर तिथंच रफ जागेवर रफ लिहायचं. समजलं. त्यानंतर आता दुसरं काय येतं आपल्याला, दुसरी असतं पेज जो असतो आन्सर MCQचं पेपर असतं, दुसरा आपला शीट असते. MCQ म्हणजे सुरुवातीलाच MCQ तिथे दिले असते आपल्याला, ऑलरेडी तिथं मार्क केले असते. एक ते जवळपास तिथं 30 वगैरे काहीतरी 1 ते 30पर्यंत MCQचे ऑलरेडी लाईनिंग असते. 15 MCQ इकडं 15 MCQ असं जवळपास इकडे असतं, आणि 2 काय असतात मध्येतून डिवाइड असतात, इकडे लिहायचं आणि इकडे लिहायचं. आता यामध्ये तुम्हाला ऑलरेडी त्यांनी क्वेश्चन नंबर म्हणजे नंबर टाकले असतं, फक्त तुम्हाला काय उत्तरामध्ये लिहायचं असतं. फक्त त्याच्यामध्ये ऑप्शन आणि आन्सर तुम्हाला एवढंच मांडायचं असतं. फक्त ऑप्शन आणि आन्सर तुम्हाला तिथे मांडायचं असतं, त्यामध्ये शिल्लक नसतं. आता पेपरमध्ये मांडताना पण एक ध्यानात ठेवा, आपल्याला नीटला सवय होती ABCD असं आपण लिहायचो, पण तिथं कसं असतं ABC आणि D, म्हणजे जो B ऑप्शन इकडं होता तो B ऑप्शन कुठं असणार युनिव्हर्सिटीमध्ये Aच्या खाली असणार आहे, Aच्या बाजूला नाही. तर एवढं ध्यानात ठेवा, कारण खूप विद्यार्थी गोंधळतात आणि पेपरमध्ये ही चूक तुमच्याकडून 100% होणार. ही मी लिहून देतो, कारण की माझ्याकडून पण ही चूक खूप वेळेस झाली आणि तुमच्याकडून पण ही 100% होण्याची खात्री मी देऊ शकतो. समजलं. तर त्यामुळे तुम्हाला काही ऑप्शनमध्ये गोंधळच नाही, नीट व्यवस्थित पाहायचं. उत्तर जरी कळलं तर ऑप्शन नीट बघायचं, B आहे का C नीट चेक करायचं आणि मगच लिहायचं. समजलं ना. कारण की तुम्ही जर चूक केली किंवा खाडाखोड केली तुम्हाला मार्क भेटणार नाही. त्यामुळे MCQ वरती कुठेही खाडाखोड करायचं नाही. शेवटी MCQ लिहा, उत्तर काढून ठेवा, पण शेवटी लिहा. शेवटी म्हणजे जे 10-15 मिनिटं अगोदर लिहा, पण लिहा, पण कसे लिहा, व्यवस्थित लिहा. कुठेही सिले मिस्टेक करू नका. वरचं खाली लिहू नका, 11चं लिहिता येतं 18ला लिहू नका, असा गोंधळ करू नका. व्यवस्थित नंबरिंग पहा, ऑप्शन पहा आणि सगळं व्यवस्थित लिहा. समजलं. अशा प्रकारे होतं. तिसऱ्या आपल्याला जो काही पेपर असेल, तिसरा जो काही आपला पेज असेल, तिसऱ्या पेजपासून आपल्याला सुरुवात करायची. आपण SCQ करतो किंवा LAQ करतो, त्याला अटेम्प्ट करायला सुरुवात करायची. जे सुरुवातीला तुम्हाला त्याचं पण अटेम्प्टचं सांगतो मी काय असणार. तुम्हाला जो पेपर जो तुम्हाला सोपा जातो, LAQ सोपे जात असेल सोपे LAQ अटेम्प्ट करा, आणि जे समजा SCQ तुम्हाला सोपे वाटत असेल तर SCQ अटेम्प्ट करा. फक्त मेन काय अटेम्प्ट करायला की तुम्हाला जे सोपं वाटतं ते सुरुवातीला अटेम्प्ट करा. समजलं. जे सोपं वाटतं का बरं, कारण की तुम्हाला जे सोपं वाटणार तुम्ही छान प्रकारे लिहिणार आहे आणि पेपर प्रेझेंटेशनमध्ये ते मॅटर केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे सोपं वाटतं ते सुरुवातीला अगोदर लिहायचं. आता टायमिंग असला पेपरचा असणार आहे 2 ते 5 मध्ये टायमिंग असणार आहे, ते जाणून घेऊया. लास्टचे 30 मिनिटाला आपल्याला MCQ देण्यात येणार आहे. आता ह्यामध्ये शेवटच्या 30 मिनिटामध्ये 4:30 ते 5 मध्ये आपल्याला MCQ असणार आहे. 2 ते 5 मध्ये आपला पेपर आहे. म्हणजे आपल्याला काय होणार आहे, जवळपास तुम्हाला सांगतो 1:30 वाजता तुमच्या आता आन्सर शीट भेटेल. क्वेश्चन पेपर नाही म्हणत, आन्सर शीट भेटेल. आन्सर शीट चेक वगैरे करतो. जर तुम्हाला 5 मिनिटं अगोदर जवळपास क्वेश्चन पेपर भेटू शकतो. भेटला तर जर आणि तर दिला तर ठीक आहे, नाही दिला तर काय नाही माहीत, सांगता येत नाही. पण जर दिला तर त्यानंतर तुम्ही क्वेश्चन वगैरे बघू शकता. आणि त्यानंतर सुरुवातीला काय करा, तुम्हाला पूर्ण पेपर एकदा स्कॅन करायचा, डोळ्यानं पाहायचं कोणकोणते क्वेश्चन आले काय नाही, तुम्हाला आयडिया लावायचा. तुम्हाला LAQ छान लिहिता आहे का SCQ छान लिहिता येईल, आणि त्यानुसार तुम्हाला अटेम्प्ट करायला सुरुवात करायची. जर तुम्हाला LAQ छान लिहिता येत असेल, 4चे 4 LAQ येत असेल किंवा 3 LAQ येत असेल, तर तुम्ही तुमच्या म्हणजे स्वतःच्या ओपिनियनवरती लिहायला सुरुवात करू शकता. तुम्हाला जे छान येत असेल, जर तुम्हाला एकच LAQ होतं 3 LAQ येत नाही, तर तुम्ही SCQ कडे सुरुवात करा, कारण की तुमचं प्रेझेंटेशनमध्ये पेपर प्रेझेंटेशनमध्ये इम्प्रेशन चांगलं पडलं पाहिजे. समजलं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं हे बघा, जे शेवटचा जे सुरुवात वगैरे केली आपण, त्यामध्ये तुम्हाला कशी करायची, जेव्हा तुम्ही पेपर लिहायला बसले तर तुम्हाला पेपर लिहिताना असं करायचं, तुम्हाला समजा जे काही 4 LAQ समजा येत आहे, तर 4 LAQ मध्ये तुम्हाला जे काही 2 LAQ परफेक्ट जमतं, एकदम परफेक्ट येत आहे की खूप छान येत आहे. जो तिसरा LAQ असणार त्यामध्ये तुम्हाला 50-50 जरा येतो, एवढा काही येत नाही पण येतोय. आणि जो चौथा आहे तो नलच, तुम्हाला काहीच येत नाही. त्या कंडिशनमध्ये काय करायचं, तुम्हाला जे काही 2 येत आहे LAQ तर ते सुरुवातीला छान अटेम्प्ट करा. तिसरा आहे जो 50-50 वाला तो अटेम्प्ट करा, आणि जो नल आहे तो शेवटी म्हणजे तिथंच बरं त्याच LAQ सेक्शनमध्ये तिथंच लिहायचा. आणि त्यानंतर मग तो झाला तर त्यानंतर तुम्हाला जो काही SCQ सेक्शन असेल तर SCQ सेक्शनला सुरुवात करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला अटेम्प्ट करायचं. म्हणजे काय म्हणण्याचा अर्थ काय, तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन मॅटर कसं आहे की तुम्हाला जे येते तर ते छान प्रकारे लिहायचं, जे येत नाही तर ते कुठं टाकायचं, शेवटी टाकायचं. का बरं, कारण पेपर चेक करणाऱ्या अगोदर काय पाहणार की तुम्हाला जे येते ना तर त्यानुसार तुमचं काय पासिंग डिपेंड केली जाईल. कारण की ते तुम्हाला बघतील की हे पेपर सुरुवातीला कशा प्रकारे लिहिला आहे, की त्यांना वाटणार आहे छान प्रश्न लिहिले आहेत बाबा, हे पोरांनी उत्तर खूप छान लिहिलं आहे, त्याला काय छान मार्क द्यायचं चला. आणि ते खाली पेपर बी एवढं काही बघणार नाही, आणि त्यामुळे तुम्हाला इझी
इझिली मार्क देत चालते. पण त्यामध्ये जर तुम्ही न येणार क्वेश्चन सुरुवातीला आणि त्यांनी पाहिलं काही बी फेकलंय बा पोरांनी, ह्याला काही येत नाही दिसते, मग त्यामध्ये तुम्हाला एकदम कमी मार्क वगैरे मिळणार. समजलं. तर अशा प्रकारे होतं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जे अगोदर बेस्ट येतं ते लिहा, मग बेटर लिहा आणि शेवटी गुडकडे जा आणि शेवटी काय नल हे आपला ऑप्शन असलं पाहिजे. समजलं ना. तर अशा प्रकारे सिक्वेन्सने जायचं. जे येतं ते चांगलं लिहा, जे मदत येतं 50-50 येतं ते मदत येते, 30% वाला येतं ते नंतर लिहा आणि जे एकदम 0 आहे तर ते शेवटी एकदम सगळ्यात शेवटी मांडायचं आहे. समजलं. MCQ काय करायचं तुम्हाला, आता काही जण विद्यार्थी म्हणतात सर MCQच्या वेळेस आम्हाला कसं असणार आहे, तर MCQचा पेपर तुम्हाला आन्सर शीटमध्येच असणार आहे. 2 नंबरचं जे पेज असतं तेच कोणतं असतं, MCQचं असतं. त्यालाच अटॅच असणारे 46 जे काही पेजची आपली आन्सर शीट असणार आहे त्यामध्ये MCQ असणार आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं की शेवटचा म्हणजे शेवटच्या अर्धा तासमध्ये तुम्हाला MCQ भेटणार आहे. शेवटी लास्टला यामध्ये शेवटच्या लास्टमध्ये तुम्ही 10-15 मिनिटांमध्ये MCQ लिहून टाकायचे. सुरुवातीत 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला जे येते ते परफेक्ट लिहायचे, जे नाही येत त्याला थोडं विचार करायचं वगैरे. आणि त्यासोबत तुम्हाला काही वेळ वगैरे उरला, त्यासोबत तुम्हाला काही ACQ राहिला असेल, LQ राहिला असेल, त्यामध्ये तुम्ही ते वगैरे लिहू शकता. समजलं. तर शेवटचा वेळ तुम्हाला बेनिफिशरी म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये तुम्ही LQ सुद्धा लिहू शकतात, ACQ सुद्धा लिहू शकतात, पण कसे MCQ न सोडतं. बरं, MCQ लिहायचे सगळे आणि त्यानंतर जे काही राहिलं त्यावरती डोकं लावायचं. एखादा दुसरा MCQ राहिला असेल तर विचार करायचा नाही, जर आठवत असेल, पण शेवटी अटेम्प्ट करून यायचं. समजलं. कारण की एक सुद्धा MCQ बॉक्स रिकामा सोडून द्यायचं नाही, कारण की निगेटिव्ह कुठेही मार्किंग नाही. 20 पैकी 20 MCQ तुमचा एक लक बाय चान्स एखादा तुक्का जरी लागला तर तुम्हाला काय होऊ शकतो, एक्स्ट्राचा मार्क मिळू शकतो. समजलं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, कोणताही निगेटिव्ह मार्किंग नाही, नसेल येत तरी पण लिहून यायचं आहे. अंदाज लावायचा की हे असू शकतो, बी असू शकतो, अशा प्रकारे अंदाज लावून तुम्ही लिहू शकता. जर लक बाय चान्स आला तर त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राच मार्क मिळतील. समजलं. तर अशा प्रकारे आहे. त्यानंतर झालं आन्सरची जी स्टार्टिंग मोस्टली तुम्हाला काय जे परफेक्ट येतं तर त्यापासून सुरुवात करायची, ही आपला मेन पॉईंट होता. त्यामध्ये बेस्ट अगोदर लिहा, बेटर नंतर लिहा, मग गुड लिहा आणि जे शेवटी येत नाही ते तुम्ही नलमध्ये शेवटी लिहायचं. समजलं. जे सुरुवातीला जे येतं परफेक्ट ते करायचं. नंतर काय करायचं, सगळ्यांचा एक मेन राहिला की क्वेश्चन नंबर सगळ्यांनी कंपल्सरी त्यामध्ये लिहून यायचा. जो क्वेश्चन नंबर असेल प्रत्येक पानावरती, समजा LQ1 जो नंबरचा तो 4 पानं दिला तर प्रत्येक 4 पानावरती तुम्हाला LQ नंबरचा जो काही एक असणार आहे, 1 म्हणजे सॉरी ए म्हणतो आपण त्याला, ABCD असे 4 LQ असं ABCD, तर जो ए असेल तो प्रत्येक 4 पानावरती जोपर्यंत तुम्ही तो LQ लिहिला आहे तेवढ्या पानावरती तुम्हाला तो ए आला पाहिजे. त्यासोबत जो काही LQ का ACQ तो नंबर जो असेल आपला तर तो सुद्धा मेन्शन करणं गरजेचे. म्हणजे LQचा तो नंबर आणि त्यासोबत जो क्वेश्चन नंबर लिहिताय तुम्ही LQ मधला तर तो तुमचा जेवढे पानं तुम्ही लिहिलाय तर तेवढ्यावरती कंपल्सरी लिहिणं. जोपर्यंत तुमची LQ संपत नाही तोपर्यंत तुम्हाला तो LQचा जो मेन्शन नंबर असेल, समजा C सेक्शन असेल, तो प्रत्येक जागेत टाकणं कंपल्सरी. समजलं. कारण की पेपर चेक करायला खूप सोपं जातं आणि त्यानुसार त्यांना कळतं हे LQ का ACQ, त्यामुळे तुम्हाला इझिली मार्क मिळतं. समजलं. ज्यांना कोणाला पेपर प्रेझेंटेशनचा काही आयडिया नाही त्यांनी मी काल व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती, जा नक्की जाऊन बघा, तुम्हाला एक आयडिया येईल पेपर प्रेझेंटेशन कशा प्रकारे करायचं. समजलं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, हे झालं पेपरमध्ये काय करायचं, कुठेही तुम्हाला टिक मार्क वगैरे करायचं नाही. टिक म्हणजे रॉंग केलं, फुल्ली केली, कुठं काय केलं, स्टार मारला, हॅशटॅग वगैरे असलं काही करत नाही. आणखी बऱ्याच विद्यार्थ्यांचा खूप डाऊट होता, सर लाईन सोडून आम्ही लिहू शकतो का, तर हो बाळा, लाईन सोडून तू लिहू शकतो, कारण की 46 पान असतात, भरत नाही कोणाला. त्यामुळे तू चांगलं जर एखाद्याचं अक्षर घाण असेल तर ते लाईन सोडून लिहू शकतात, कारण की सुंदर अक्षर दिसतं. एक लाईन एक वरच्याला म्हटल्या पॉईंटनुसार लिहा, कुठेही पॅरेग्राफ नाही लिहायचं, पॉईंटनुसार असं तुम्हाला लिहायचं. पॉईंटनुसार तुम्ही काय ॲरो वगैरे सुद्धा करू शकतो, त्यामध्ये तुम्ही चांगलं यूज वगैरे करू शकता. समजलं ना. म्हणजे जे काही आन्सरला सुरुवात करतो ना आपण ॲरोनुसार, तर अशा प्रकारे तुम्ही पॉईंटनुसार मांडू शकता. त्यामध्ये नंबरिंग सुद्धा पॉईंटनी करू शकता. तर तुम्हाला छान प्रकारे फक्त पॉईंटनुसार मांडायचा, पॅरेग्राफ कुठं उल्लेख करत नाही. श्लोकला बॉक्स नाही करायचा, श्लोक डायरेक्ट लिहिला तरी चालून जाईल वगैरे. समजलं. तर श्लोकला बॉक्स वगैरे केला तरी नाही चालत वगैरे. रेफरन्स छान लिहा, श्लोक लिहिल्यानंतर एक लाईनला खालच्या लाईनला रेफरन्स वगैरे लिहायचा आणि त्या प्रकारे तुम्हाला मांडायचं. जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता, पेपर प्रेझेंटेशनमध्ये इन डिटेल सगळं काही सांगितलेलं आहे. समजलं. त्यानंतर झालं आता मेन मुद्द्याकडे होतोय, सगळ्यांनी कॉपी करायची नाही. एक मेन मुद्दा आहे, कोणी कॉपी न्यायची नाही. कोणी म्हणे सर इथं मायक्रो चालते, आम्ही सेंटर खूप लूज आहे वगैरे, तर बाळांनो असं काही करायचं नाही. कॉपी वगैरे कोणी न्यायची नाही, कारण की जर कॉपी केस वगैरे पडली तर तुमची डिग्री धोक्यात येऊ शकते. त्यामुळे कोणीही सिंगल शीटसुद्धा कॉपी वगैरे न्यायची नाही आहे. आपला जे काय आहे स्वतः डिग्री, पेपरचं वगैरे काय नसतं, पेपर आज नाही तर उद्या येतात जातात, पेपर होत राहतात, पण त्यामध्ये कोणीही कॉपी वगैरे करायचं नाही. कॉपी काही सोबत न्यायची नाही. जर कॉपी वगैरे घटली तर तुमच्यावरती केस होऊ शकते. 3 वर्षाची तुम्हाला काय म्हणता येईल की तुम्ही रस्टिकेट वगैरे होऊ शकता. त्यामुळे 3 वर्षामध्ये तुम्ही जवळपास किती वेळेस तरी पेपर देऊ शकतात, पण कॉपी वगैरे करायची नाही वगैरे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, आता ह्या अटेम्पमध्ये नाही निघाला तर पुढच्या अटेम्पमध्ये विषय काढू, पण कॉपी वगैरे करायचं नाही. कोणी सिंगल शीटची कॉपी काही मायक्रो वगैरे काही घेऊन जायचं वगैरे नाही. त्यानंतर काय येतं, तुम्हाला जेवढं काही येते तर तेवढं बिंदास लिहायचं वगैरे. जेवढं येतं तुम्हाला यायचं, पेन कुठे थांबाच नाही. एक सिंपल ट्रिक सांगतो पास व्हायची, जेवढं येतं तेवढं लिहायचं. जिथं तुम्ही अडकले मग आपली भाषा सुरू करायची. जो क्वेश्चन आपल्याला नाही येत मग आपली भाषा सुरू करायची. त्याबद्दल तुम्हाला काय माहिती
माहिती आहे, जे तुम्हाला काही आईन्स्टाईन वगैरे सांगून गेले, जे काही तुम्हाला माहिती आहे त्याबद्दल तुम्ही मांडायचं. पण मांडायचं काय प्रकारे तुम्हाला कळतं काय म्हणतो मी, की जशा प्रकारे तुम्हाला येतं त्या प्रकारे छान प्रकारे मांडायचं. आणि जे वगैरे नसेल येत तर त्याबरोबर बिंदास तुम्हाला काय करायचं, की नसेल येत तर आपली थेरी सुरू करायची, समजलं. पण एक मेन आहे की जे तुम्हाला बेस्ट येते ते सुरुवातीला मांडायचं, जे बेटर येते ते मांडायचं, मग गुड मांडायचं, आणि जे नाही येते नल तर शेवटी आपला तो फॉर्म्युला जे आपण करत असतो की कहने को तुम हाथी घोडी भी ला सकते, तर अशा प्रकारे आपण सुरू करू शकतो, समजलं ना. तर अशा प्रकारे आपण लिहायचं वगैरे. पण एक आहे, क्वेश्चन कोणताही मिस नाही करायचा, सगळे अटेम्प्ट करून यायचे, ऑल अटेम्प्ट करून यायचे. 46 पानं भरायचे. पाहणाऱ्याने पण म्हणलं पाहिजे काय पेपर लिहिला पोरांनी, पुरा 46 पानं आरामशीर भरून यायचे. MCQ सगळे बरोबर आणायचे, चांगले MCQ बरोबर आणायचे. त्यानंतर चांगला विचार करून MCQ लिहायचे. MCQमध्ये गोंधळ होऊन द्यायचं नाही, कारण की MCQ तुमचे मॅटर करता पासिंगला. जेवढे जास्त MCQ बरोबर असतील तेवढी जास्त तुमची पासिंग इझिली होती, आणि पुढच्या पेपरला तुम्ही 46 पानं लिहिलं तर तुम्हाला आरामशीर पासिंग होऊन जाईल. आणखी एक काय, MCQसाठी आपण एक्सपेक्टेड 1000 तरी व्हिडिओ भेटून जाईल तुम्हाला. एक्सपेक्टेड MCQ जेव्हा 100% ह्यातलेच MCQ नाही, गॅरंटी देतो माणूस आपण की ह्यातलेच बरेचसे खूप सारे MCQ येणार, आणि ह्यामुळे तुमचे पासिंग इझिली वगैरे होणार वगैरे. तर त्यामुळे MCQचं सुद्धा आपण टाकतोय वगैरे, MCQचा व्हिडिओसुद्धा बघून जा. त्यानंतर झालं आता 46 पानं आपल्याला अटेम्प्ट करून यायचं आहे. हा सूत्र सगळ्यांनी मनी ध्यानी करून जायचं आहे. आपल्याला काही येऊ नाही येऊ, आपण 46 पानं अटेम्प्ट करून येणार आहे. त्यामध्ये LAQ 4 ते 5 लिहा, SAQ 2 ते 3 पानं कंपल्सरी लिहा. डायग्राम काढायचं विसरू नका. जिथं तुम्हाला डायग्राम वगैरे ॲनाटॉमी झालं, फिजिओ झालं, जिथं डायग्राम वगैरे विचारले नसेल त्या ठिकाणी सुद्धा डायग्राम काढून या, नाही विचारले तरी काढून या. मर्म झालं, त्यानंतर हार्ट झालं, अशा ठिकाणी तुम्हाला माहिती आहे इथं डायग्राम वगैरे. त्यानंतर त्यासोबत झालं जॉईंट झालं वगैरे, बोन झालं, तिथं जर डायग्राम नाही विचारले तरीसुद्धा काढून या. एक्स्ट्राचे मार्क मिळतील. प्रेझेंटेशन मॅटर करतं, पेपर प्रेझेंटेशन खूप मॅटर करतं, त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे करून यायचं, समजलं. जिथं डायग्राम नाही विचारले ते डायग्राम काढून येऊ शकतात, चांगलं प्रेझेंटेशन पडतं, पेपर प्रेझेंटेशन. LAQ 4 ते 5 पानं मिनिमम लिहायचं, 4 ते 5 पानं. त्यानंतर SAQ 2 ते 3 पानं कंपल्सरी लिहून यायचं, समजलं. तर हे आहे आपला अटेम्प्ट. आणि MCQ वगैरे चांगल्या प्रकारे लिहायचे, ऑप्शन कुठेही चुकायचं नाही. MCQमध्ये खाडाखोड चालत नाही. खाडाखोड झाली तर मार्क गेला, भेटतच नाही भेटणार नाही. खोडी जरी खाडाखोड झाली मार्क भेटत नाही, त्यामुळे खाडाखोड वगैरे करायचं नाही. बरोबर पाहायचं. जर हे असेल सेट वगैरे, सेट तर नाही बहुतेक MCQला, जर सेट असेल तर सेटचा बरोबर नंबर वगैरे टाका, कारण की आयडिया नाही मला पण सेटबद्दल की आहे का नाही. पण नसेल तर नंबर वगैरे टाकायची गरज नाही. पण सेट असतील तर वर आपला जो काही सेट असेल तो सेट नंबर टाकावा लागतो, समजलं. तर ध्यानात ठेवा, एकदा कन्फर्म करा की पेपरला जर MCQ पेपर आले तर जे काही सेट वगैरे आहे का नाही. सेट नसेल तर तुमच्यासाठी बेस्ट आहे, कारण की जर सगळ्याला सारखं असेल तर बेस्ट आहे. तुम्हाला लिहायची गरज वगैरे वर काही नाही की असं लिहू शकतो म्हणजे नंबर वगैरे. बाकीचं सगळं स्वतःने मनाने वगैरे अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा, आणि जास्तीत जास्त विचार करून MCQ सॉल्व करा. MCQ मार्के एक MCQ 1 मार्काकरिता राहतो, असं 20 MCQ, त्यामुळे तुम्हाला इझिली वगैरे पासिंगसाठी हेल्पफुल आहे. नंतर जर श्लोक वगैरे आला तर श्लोक वगैरे असा एखादा क्वेश्चन पडला संहितामध्ये तर त्यावेळेस कंडिशनमध्ये भ्यायचं वगैरे नाही. श्लोक आला तर ठीक आहे, आपण स्वतः झेमतीवरून त्याला आपल्याला सामोरं जायचं. काय करायचं, 3 ते 4 वेळेस श्लोक रीडिंग करायचा, नाहीच करत वाचायचा, बघायचा वाचायचा प्रयत्न करा. 1 10 2 10 3 10 4 10 5 10 6 10 7 10 8 10 8 वेळेस वाचून काढा. श्लोक काढा, भिवू नका त्याला. श्लोक वाचा, श्लोकमध्ये शब्दाचं काय करा, फोड करा, अर्थ समजून घ्या, त्यामध्ये काय शब्द आलेत काय नाही, आणि लॉजिक लावायचा प्रयत्न करा की काय म्हणते बाबा, काय म्हणते, प्रयत्न लावा, हे काय म्हणते. जर कळाला श्लोक तर ठीक आहे, नाही कळाला तर तुम्हाला सांगितलं मी आपली थेरोटिकल आपली थेरी आहे, आपण सहितच खूप अभ्यास केला आहे, त्यामुळे तुम्ही मांडू शकतात वगैरे. तर प्रयत्न करायचा, जास्तीत जास्त प्रयत्न करायचा, श्लोक समजून घ्यायचा. नाही जर कळाला तर तो शेवटचा पर्याय राहिला, समजा. पण एक सुद्धा जो क्वेश्चन असतो तो मोकळा सोडून यायचा नाही, छान प्रकारे लिहायचा. 46 पानं भरायचे, MCQ चांगल्या प्रकारे लिहून यायचे, पासिंग इझिली होऊन जाते, समजले. तर अशा प्रकारे होते. पण एक आहे, जे तुम्हाला येतं ते परफेक्ट अगोदर सुरुवातीला करायचं, डायग्राम वगैरे व्यवस्थित वगैरे काढायचे, समजलं. अशा प्रकारे होतं. शेवटी एक आता हे सगळं झालं, तुम्हाला पेपर कशा प्रकारे काय करायचं सगळं काही मी सांगितलं, कशा प्रकारे अटेम्प्ट करायचं. आता एक शेवटी की सेंटरला जाण्यापूर्वी आता काय करायचं, बऱ्याच विद्यार्थीमध्ये सर आम्हाला काय माहीत नाही वगैरे सेंटरला कसं जायचं काय नाही. तर बघा, सेंटरला जाण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं, स्वतःचं ID कार्ड, हॉल तिकीट सोबत घेऊन जायचं. ID कार्ड म्हणा, हॉल तिकीट म्हणा, आधार कार्ड म्हणा, सोबत घेऊन जा, बॅगमध्ये घेऊन जा, स्वतःची बॅगने वॉटर बॉटल लिहा, स्वतःच पाणी लिहा, कारण की जो काही तुम्हाला 2 वाजता पेपर सुरू होणार आहे तोपर्यंत तहान वगैरे लागेल तुम्हाला. स्वतःला काही खायचं असेल तर खायला घेऊन जा. सेंटरपाशी काही खायला वगैरे नाही भेटलं तर थोडंफार खायला पण सोबत बिस्किट वगैरे नेऊ शकता. तोपर्यंत भूक वगैरे लागली तर तोपर्यंत तुम्ही पाणी जे काही बिस्किट वगैरे सोबत ठेवा वगैरे, जे की तुम्हाला वगैरे काम येईल वगैरे, जर खायचं वगैरे जर पडलीच वगैरे. त्यानंतर तुम्ही स्वतःचं हॉल तिकीटने, ID कार्डने, ध्यानात ठेवा, हॉल तिकीट, ID कार्ड, आधार कार्ड
पाण्याची बॉटल आणि जर लागले बिस्किट वगैरे आपल्या बॅगमध्ये न्यायची, बॅग बाहेर ठेवून द्यायला लागते, चप्पर बाहेर काढली होती. सगळ्यांनी टी शर्टवरती हाफ स्लीवचं टी शर्ट आणि कॉलर वगैरे चालती, पण काही कंडिशनमध्ये चालत पण नाही. कॉलर वगैरे असा नसणारा, जास्त काही डिझाईन नसणारा, प्लेन असा चांगला नाईट पॅन्ट वगैरे असा असणार तर आपल्या घालून जायची. जीन्स कोणी घालून जायची नाही वगैरे, समजलं. जीन्स वगैरे नाही द्यायची, नाईट पॅन्ट नाईट शर्ट अशा प्रकारे जायचं. प्लेन वगैरे असले पाहिजे, त्यामध्ये काही जास्त फालतू वगैरे काही लिहिलेलं नसेल, कारण की तसले अलाव वगैरे नसतं, समजलं. अशा प्रकारे न्यायचं. शेवटी एक जाता पेनांचं जास्त एक्स्ट्रा पेन सोबत न्या, 2, 3, 4 शिल्लकचे पेन न्या, प्रत्येकांसोबत न्या. कोणा जर लागला तर स्वतःकडून पेन द्या, कारण की एखाद्याचं भवितव्य तुमच्या हातात असेल तर एखाद्याचं चांगलं करा. एखाद्याचा पेन खराब झाला, एखाद्याचा पेन चलत नसेल तर तुम्ही त्याला मदत करा, तुम्ही पेन द्या. तसं एकमेकांना सपोर्ट करा वगैरे, तुम्ही ओळखीचा असो किंवा नसो, एकमेकाला सपोर्ट करा. सगळ्याला पेन वगैरे द्या, सगळ्यांची काळजी वगैरे घ्या. सोबत एक्स्ट्रा पेन न्या, 3 ते 4 पेन जवळ राहू द्या. कधी कोणता पेन धोका देईल म्हणून सांगता येत नाही. पेपरच्या अगोदर सगळे पेन चालून बघा, कोणता पेन चलतो काय नाही. आणि एकसारखे पेन न्या, कारण की ग्रीप बसलेला असते आपल्या हाताला, आपल्या बोटाला, की कोणता पेन चलन काय नाही. आपल्या बोटल सवय असते तर तोच जो पेन तुम्ही वापरला आहे तर तोच पेन तुम्हाला काय शेवटी वापरायचा असतो, समजलं. अशा प्रकारे टोटल हे होतं. त्यानंतर शेवटी आणखी एक टिप सांगतो, एक माझी फेवरेट टिप सांगतो. काय होतं, पेपर जेव्हा सुरू होण्यापूर्वी आपण खूप भिवून गेलेलो असतो, की आपल्याला काय होईल काय नाही माहिती नसतं ना, पेपर कसे येणार आहे काय नाही. तर त्यावेळेस काय करायचं, अशा कंडिशनमध्ये ते पाणी देतात वगैरे, तर पेपर सुरू होण्यापूर्वी शांत बसायचं, मोठा श्वास घ्यायचा, बराच वेळ 7 ते 8 सेकंद काय करायचं, आतमध्ये श्वास होल्ड करायचा, घेतला होल्ड करायचा, थोडा वेळ करायचा 7-8 सेकंद, नंतर हळूहळू श्वास सोडायचा. असं कंटिन्यू 2 ते 3 वेळेस करायचं. भीव वाटतं जेव्हा, खूप भीती वाटते काय होईल काय नाही, पेपर कसा येईल काय नाही. मोठा श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा, 2-3 वेळेस करायचं. आणि शेवटी काय करायचं, पाणी वगैरे देते तुम्हाला, पाणी वगैरे प्यायचं असेल तेव्हा एकदम छोटा एकदम काय करा, लाईटमध्ये एकदम जास्त पाणी नाही म्हणत, एकदम छोटा घोट पाण्याचं काय करायचं, एकदम थोडा घोट, तुम्हाला 1 घोट जवळपास पाणी पिऊन घ्यायचं. एकच घोट प्यायचं, जास्त नाही प्यायचं, कारण लघवी वगैरे येऊ शकते तुम्हाला ह्या दिवसामध्ये. आता येणार तर नाही उन्हाळ्यात दिवस म्हणा, पण आले पाणी वगैरे पिऊन, तर त्यामुळे थोडंच पाणी प्यायचं, 1 घोट पाणी प्यायचं. काय होतं, हे पाणी वगैरे प्यायलं तर तुमचा माइंड वगैरे जे काही तुम्हाला भीती वगैरे वाटली तर मनातली भीती दूर होती, मन स्टेबल होतं, शांत होतं. पोटात काहीतरी पडलं तर माणसाचं बुद्धी एका जागेवर येते, शांत होतं मन, इकडं तिकडं बावळ होत नाही. त्यामुळे तुम्हाला पेपर छान जाणार. पेपरमध्ये जे काही नाही आलं तर त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करून येऊ शकता, समजलं. तर अशा प्रकारे होतं टोटल हा व्हिडिओ होता. सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, तुम्हाला नक्की फायदा होईल याचा. आणि जे काही टिप्स वगैरे सांगितले ते नक्की फॉलो करा, 100% पास होताल. कारण मला माहिती आहे ना काय कसं प्रकारे काय नाही. उगाच तुमचा एवढा म्हणजे शुभचिंतक आहे म्हणून तो सांगतो तुम्हाला, एवढा चांगला शुभचिंतक आहे म्हणून तो तुम्हाला हे सगळं काही सांगतो. जेवढं म्हणलं तेवढं ऐका. अशा प्रकारे पेपरला जर नसेल येतं तर 100% अटेम्प्ट करून या. अटेम्प्टला मार्किंग असता म्हणजे असता, अटेम्प्टला मार्क मिळतात, 100% मिळतात. त्यामुळे तुम्हाला एक सुद्धा क्वेश्चन नसेल येत तर त्या रिलेटेड काही ना काहीतरी लिहून येते. छान प्रकारे बघायचं आहे. ज्या विद्यार्थ्याला पेपर प्रेझेंटेशन माहीत नाही, काल व्हिडिओ टाकलेला 100% बघा, 100% चांगले वगैरे मार्क वगैरे इन्क्रीज होतील, तुम्हाला 100% फायदा होईल. आणि हा पेपरचा जो काही मी सांगितलं आहे तर सगळ्या पेपरमध्ये तुम्ही यूज करा, फॉर्म्युला वगैरे मी काही सांगितले तसे, तर तुम्हाला 100% वगैरे फायदे 100% मिळतील. तर आज आरामशीर पासिंग होईल. खरंच तुमचा चांगला अभ्यास झाला आहे. सगळ्यांना मला माहिती आहे, खूप विद्यार्थी मेसेज येत आहे, सर आम्ही चांगला अभ्यास केला आहे, सर हे राहिलं होतं ते राहिलं, पण अभ्यास केला आहे तुम्ही, खरंच अभ्यास केला आहे, मला माहिती आहे तुम्ही खूप अभ्यास केला आहे. तुम्ही ही 100% युनिव्हर्सिटी चांगले पेपर लिहिणार आहे, चांगल्या प्रकारे पास होणार आहे. आणि तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये हा पेपर चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करून येणार आहे आणि तुम्ही 100% पास होणार, मी तुमची खात्री देतो, समजलं ना. तर BMS मराठी तुमच्यासोबत आहे, टेन्शन घेऊ नका. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्ही खरंच छान अभ्यास केला आहे, तुम्हाला सगळे पेपर सोपे जाणार आहे आणि तुम्ही 1 नंबर चांगल्या स्कोरने पास होणार, समजलं. तर हे मोटिवेशन ध्यानात ठेवा. सर तुमच्यासोबत आहे, नेहमी सोबत आहे. आणि रिझल्ट लागला की सरांना येऊन सांगा, सर अशा एवढा भारी मार्कनी ऑल क्लिअर झालं, समजलं ना. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. खरंच युनिव्हर्सिटीची एक्झाम येणार आहे 23 तारखेपासून. तुम्हाला खरं शुभेच्छा, मनापासून खूप शुभेच्छा. छान प्रकारे लिहा, चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करा आणि चांगल्या प्रकारे पेपर लिहून, समजलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.